आणि मागच्या एक 10 दिवसापूर्वी रात्री अजितदादा पवार, मी आणि देवेंद्र फडणवीस साहेब अशी आमच्या तिघांची 2.5 ते 3 तास ही सागर बंगल्यावरती बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मी पण इंदापूर तालुक्यातली जी वस्तुस्थिती आहे ती सगळी त्यांच्यासमोर मांडली। आता बैठकीमधला तपशील मला काय इथं मीडियासमोर जाहीर करता येणार नाही, कारण काही गोष्टी त्यामध्ये चर्चामधून काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत। परंतु एक मात्र मी स्पष्टपणाने सांगेल की त्या बैठकीमध्ये मी भूमिका अशी मांडली की आमच्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा मागचे पाठीमागचे अनुभव लक्षात घेतात, लोकांची उद्या आम्ही काम करायचं, आम्ही मदत करायची आणि भविष्यात मध्ये परत आम्हाला त्रास होतो, परत ह्या गोष्टी अडचणीच्या होतात, तर ह्या सगळ्या गोष्टीची प्रश्न सोडवणार कोण हे हा एक मुद्दा होता। आणि दुसरा मुद्दा त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडला की मी तर लोकांना 4 लोकसभेच्या निवडणुकीला सांगितलं, आमच्या लोकांना त्यांनी ऐकलं पण आणि ऐकून त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, पण त्यानंतर लोकसभा झाल्यानंतर ज्या 4 विधानसभा झाल्या त्या विधानसभेमध्ये काय काय चित्र पुढे आलं हे सगळा इतिहास तुम्हालाही माहिती, त्या नेत्यांनाही माहिती आणि तालुक्यातल्या कार्यकर्त्याला जनतेला पण माहिती, त्यामुळे त्या खोलात मी जाऊ इच्छित नाही। पण अशा गोष्टीची जर पुन्हा पुनरावृत्ती होणार असेल तर आमचे कार्यकर्ते, आता मी 4 वेळा सांगून त्यांनी माझं ऐकलं, आता पुन्हा 5व्यांदा मी सांगून ते माझं ऐकतीलच का, असा प्रश्न मी त्यांच्यासमोर मांडला। आमचा स्वभाव आत बाहेर करायचा नाही, जी गोष्ट करायची असती ती आम्ही स्पष्टपणानं करतो। महायुती आहे, महायुतीच्या संदर्भामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या संदर्भातला विचार होतोय आणि मग देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले की या सगळ्या गोष्टीची जबाबदारी मी पक्षाचा प्रमुख म्हणून मी घ्यायला तयार आहे। तुमच्या इंदापूर तालुक्याचं पालकत्व या सगळ्या राजकीय समीकरणं माझ्यासमोर आलेली आहेत सगळी, त्या सगळ्या गोष्टी मला पण एवढ्या डिटेलमध्ये काही माहीत नव्हत्या। आता तुम्ही माझ्यासमोर या गोष्टी मांडल्या, अजितदादा पण त्या बैठकीला होते आणि सविस्तरपणानं त्या सगळ्या गोष्टीची चर्चा त्यांच्यासमोर झाली आणि मग त्यामध्ये फडणवीस साहेबांनी असं सुतोवाच केला की पहिल्यांदा अगोदर तुमच्या प्रमुख कार्यकर्त्याबरोबर मी बैठक घेईल। त्याप्रमाणे मागच्या 5-6 दिवसापूर्वी 200-250 प्रमुख कार्यकर्ते घेऊन आम्ही मुंबईला गेलो। त्यांनी सागर बंगल्यावर अतिशय आदरातिथ्य करून सगळ्यांचं कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलं। सगळ्या कार्यकर्त्यांचं त्यांनी शांतपणे, फडणवीस साहेबांनी जवळजवळ 30-35 प्रमुख लोक त्यांच्यासमोर एक एक मुद्दा त्यांनी मांडला, त्यांनी तो समजून घेतला आणि त्यानंतर त्यांनी त्या प्रमुख कार्यकर्त्यांना सुद्धा त्या ठिकाणी संबोधन केलं, मार्गदर्शन केलं आणि मग ते असं म्हणाले की पुढच्या आठवड्यामध्ये मीच इंदापूरला येतो आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला आपण त्यांचा मेळावा घ्या, कारण एकटा मी हा निर्णय घेऊ शकत नाही, 200-250 प्रमुख कार्यकर्ते निर्णय घेऊ शकत नाहीत, म्हणजे खाली कार्यकर्त्यांची जी खतखत आहे ती आणि सगळ्या कार्यकर्त्यांची जी भूमिका आहे ती सगळ्यांना तर काय मुंबईला आपण नेऊ शकत नाही। मग ते म्हणले मी स्वतः येतो आणि म्हणून उद्या फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा मेळावा। आता फक्त आम्हाला 24 तासाचा अवधी मिळालेला आहे। आता 24 तासामध्ये जास्तीत जास्त लोकांना आम्ही आता सगळीकडे काय पोचू शकत नाही आम्ही, आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांना उद्याच्या मेळाव्याला बोलवण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे आणि त्या मेळाव्यामध्ये साधारणतः देवेंद्र फडणवीसजी या संदर्भातली भूमिका हे स्पष्टपणे मांडतील आणि ती मांडल्यानंतर मग या इंदापूर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या संदर्भातला कसा निर्णय पुढे घ्यायचा आणि त्या निर्णयाप्रमाणे पुढे कशी वाटचाल करायची आणि पुढे येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये कसा उद्याच्या दृष्टीनं मार्ग काढायचा, तर मला असं वाटतं या संदर्भातली चर्चा झाली। तुमच्यापासून ज्या काही घटना घडल्या त्या मी तुमच्यासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता हे सर्व करत असताना मला मागच्या 2 दिवसापूर्वी सुद्धा पुन्हा अजित पवारांचा फोन आला, मग आम्ही कधी भेटायला येऊ, प्रचार यंत्रणा कशी उभी करणार आहे, काय करणार आहे वगैरे वगैरे। मी म्हणलं आमचे नेते फडणवीस साहेबांनी सांगितले
की कार्यकर्त्यांचा मेळावा होऊ द्या, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत मी माझ्या भावना मांडल्या, प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या, उद्या कार्यकर्ते आपल्या भावना मांडतील. शेवटी ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये तळागाळातला जो काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता डिस्टर्ब होता कामा नये, त्या कार्यकर्त्यावरती अन्याय होता कामा नये. त्या कार्यकर्त्याला सुद्धा महायुतीचं आपलं सरकार आहे म्हणल्यानंतर, महायुतीचं सरकार म्हणजे काही एका पक्षाचं सरकार नाही, ती पण त्याची भूमिका आहे. आणि मी प्रामुख्याने एक मुद्दा असा मांडला की आज जसं तुम्ही आम्हाला महायुतीचा धर्म पाळा म्हणून सांगताय तसं महायुतीमधल्या सुद्धा घटक पक्षांनी सुद्धा महायुतीचा सुद्धा धर्म पाळला पाहिजे. वन वे ट्रॅफिक चालत नाही, म्हणजे फक्त मदतच घ्यायची असं पण चालणार नाही. तर या सगळ्या गोष्टीची आमची 1 to 1 चर्चा झालेली आहे. पण या तालुक्याचा भारतीय जनता पक्षाचा नेता म्हणून माझी ही नैतिक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी अशी आहे की शेवटी कार्यकर्त्याचं समाधान हे आमच्या पक्षाच्या नेत्यांना करावं लागेल. आम्ही तर करतोय, शेवटी खाली ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे, ग्राउंड लेवलला पळणारा शेवटी खाली कार्यकर्ता तो आहे. पुढारी कार्यकर्त्याला सांगतील, पण घराघरात जाऊन मतदान आणणं मतदान करणं ही सगळी प्रक्रिया हा कार्यकर्ता करत असतो आणि त्या कार्यकर्त्याची सुद्धा काय भावना आहे. आणि मला असं वाटतं त्या संदर्भात उद्या देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी आपली भूमिका मांडतील. ज्या अर्थी त्यांनी स्वतःहून फोन करून मी इंदापूरला येथून तुमच्या कार्यकर्त्याशी मला संवाद साधायचा आहे, त्याचा अर्थच असा आहे की त्यांनी पण काय मनामध्ये ठरवलं असेल की ह्या इंदापूरचं सोल्युशन काय काढायचंय किंवा इंदापूरचा काय तोडगा काढायचा आहे किंवा आणखीन काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे. शेवटी आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये 2019ला ज्यावेळेस आम्ही प्रवेश केला त्यावेळेस कुठलीही अट आम्ही घातली नव्हती, कुठली डिमांड आम्ही केली नव्हती. फक्त पक्षानं आम्हाला सन्मानानं वागवावं, पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये आणि आज जे काही स्थानिक लेवलला जे चालतंय त्याला कुठंतरी आळा बसावा आणि महायुती म्हणून सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर जाव्यात. तर अशा प्रकारची भूमिका मांडली. आता उद्या मेळावा आहे, मेळाव्यामध्ये चर्चा होईल आणि चर्चा झाल्यानंतर मग देवेंद्र फडणवीस या संदर्भातली भूमिका ही आपल्यासमोर विस्तारानं विषित करतील आणि ते झाल्यानंतर मग आम्ही आमचे सगळे कार्यकर्ते एकत्र बसू आणि आमच्या नेत्यांची काय भूमिका आहे, आमची भूमिका आम्ही नेत्यांना सांगितली. आता आमचे नेते आमच्या कार्यकर्त्यासमोर भूमिका मांडतील आणि ती भूमिका मांडल्यानंतर मग पुढच्या संदर्भातलं जे काम आहे त्या संदर्भातला निर्णय पुढील त्यांच्या चर्चेनंतर त्या ठिकाणी आपल्याला मांडता येईल. असं साधारणतः स्वरूप आतापर्यंतच्या घडलेल्या घडामोडीच्या बाबतीतलं आहे आणि म्हणून ह्यासाठी तुम्हाला बोलवलं.